नमस्कार. सजयति सिंदूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवतमसां राशीन् नाशयति विघ्नानाम्. आज आपल्या व्याख्यानमालेचं पुष्प रचण्यासाठी प्रमोद करंबेळकर गुरुजी इथे उपस्थित आहेत. त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात होण्यापूर्वी आज आपण एक श्रद्धांजली वाहूया आणि मग आपल्या व्याख्यानाला सुरुवात करूया. कालपर्यंत आपल्या सूत्रसंचालनासाठी जे भूषण काणे गुरुजी उपस्थित होत होते, त्यांचे काका हे एक नातं झालं. पण आपल्या सगळ्यांना, बऱ्याच जणांना माहिती असेल की नारायणबुवा काणे बुवा म्हणायचे. त्यांचं आज निधन झालेलं आहे वयाच्या 85-86व्या वर्षी. त्यांच्या घरामध्ये कीर्तनाची 7 पिढ्या परंपरा आहे, अखंड परंपरा आहे. आणि कीर्तनासाठी त्यांचा देशभरामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रवासही झालेला आहे. अग्निहोत्र व्रत त्यांचं निश्चित होतं आणि त्यांच्या एकूण या कीर्तन सेवेच्या प्रसारामुळे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा त्यांची भेट घेतलेली होती. कीर्तन क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत. शृंगेरी, कोल्हापूर या पीठांकडून त्यांचा सन्मानही झालेला आहे. आणि अशी अखंड कीर्तन सेवा करणारे काणेबुवा आज आपल्यामध्ये नाहीत. पण आपला जो ज्ञानयज्ञ चालू आहे, त्या ज्ञानयज्ञाच्या साठीच ज्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं, त्या काणेबुवांच्या प्रती श्रद्धांजली व्यक्त करून आजच्या आपल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतिः. ओम. करंबेळकर गुरुजींनी कालपर्यंत मंत्राग्नीपासून 11व्या दिवसापर्यंतच्या क्रियांपर्यंत 2 दिवसामध्ये आपल्याला और्ध्वदेहिकाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे, माहिती दिलेली आहे. आज त्याच्या पुढली माहिती त्यांनी सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोतिभिः सीदसादनम्. ओम इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधा निदोधे पदं समूढमस्यपां सुरे. आज और्ध्वदेहिक ह्या विषयाचा आज हा 3रा दिवस. कालपर्यंत 11व्या दिवसापर्यंतचे जे काही विधी, म्हणजे उदाहरणार्थ पंचगव्य प्राशन, यज्ञोपवीत धारण, आणि जर नक्षत्र वाईट लागलं असेल तर शांत, त्यानंतर वृषोत्सर्ग, अग्नव महेकोद्दिष्ट, रुद्रगण, वसुगण आणि सपिंडी अधिकारार्थ षोडशी, तसंच दशदान, अष्टदान, उपदान ही मी काल सांगितली. आज आता पुढचा विषय. पण त्यापूर्वी काल 11व्या दिवशी त्याने ब्रह्मकूर्च पंचगव्य होम सांगितलेला आहे. तर तो
होम करावा, पण त्यांनी सांगितलेलं आहे पंचगव्य प्राशन मात्रेण अपि पापक्षय श्रवण तत्कालं केवलं पंचगव्यं संपाद्य प्राशयेत न होमस्य एव आवश्यकत्वम. म्हणजे होमाची आवश्यकता नाही, कारण ब्रह्मकूर्च होमस्य द्विदिन साध्यत्वेन इदानीम असंभवात. म्हणजे ब्रह्मकूर्च हे एक प्रायश्चित्त आहे आणि ते 2 दिवसाचं असल्यामुळे इथे असंभवात म्हणजे इथे करणं शक्य नाही. तर ब्रह्मकूर्च या प्रायश्चित्तांचाही पंचगव्यातील पदार्थांशी संबंध असतो. पंचगव्य प्रायश्चित्तामध्ये पंचगव्यातील पदार्थांचे मिश्रण करून ते प्राशन करून राहावयाचे असते, असे मनु, देवल, पराशर प्रभृती ग्रंथकारांनी निरनिराळ्या पातकांकरिता हे प्रायश्चित्त सांगितले आहे. जेव्हा एखादा मनुष्य एक दिवस उपोषण करतो आणि दुसऱ्या दिवशी पंचगव्यातील पदार्थ वेदमंत्रांनी मिसळून ते प्राशन करीतो, त्याला ब्रह्मकूर्च म्हणतात. ब्रह्मकूर्च आणि पंचगव्य ही प्रायश्चित्ते समानार्थी मानली आहेत, असे मदन पारिजात ग्रंथात आणि पान नंबर 729 या पानावर आहे. तसंच म्हणून मी काल तो ब्रह्मकूर्च पंचगव्याचा होम सांगितलेला नाही. त्याचे कारण की केवळ पंचगव्य प्राशन केल्यामुळे अशौचाची निवृत्ती होते. आता आपण सपिंडीपासून सुरुवात करूया. सपिंडीकरण म्हणजे काय? तर सपिंडीकरण म्हणजे पितृगणात मृत व्यक्तीचा समावेश करण्याच्या विधीला सपिंडीकरण म्हणतात. हे श्राद्ध करण्याचे विहित काल प्राचीन ग्रंथकारांनी निरनिराळे सांगितले आहेत. ते पुढे सांगतो. एकादशे द्वादशेन्हि त्रिपक्षे वा त्रिमासिके षष्ठे वैकादशे वा अब्दे संपूर्णे वा शुभागमे. म्हणजे सपिंडीकरण 11व्या दिवशी, 12व्या दिवशी, त्रिपक्ष म्हणजे 45वा दिवस, त्रिमासिक म्हणजे 3 महिन्यांनी आणि षष्ठ म्हणजे 6 महिन्यांनी किंवा एकादशे म्हणजे 11व्या महिन्यात किंवा अब्दे म्हणजे वर्षांती, असे हे सपिंडीचे पक्ष आहेत. पण ते काय सांगतात? अनग्नेस्तु द्वितीयाद्याः, म्हणजे ज्याच्याकडे अग्नी नाही त्यांनी दुसरा पक्ष स्वीकारावा. दुसरा पक्ष म्हणजे 12व्या दिवशी सपिंडीकरण करावे, असं त्यांनी सांगितलेले आहे. तसंच अडचणीच्या वेळी एकादशे म्हणजे 11व्या दिवशी सुद्धा सपिंडीकरण करता येते. किंवा काही कारणांनी आता जे आपल्यावर संकट आलेलं आहे कोरोनाचे, तर अनेक लोक त्या अडचणीला बळी पडलेले आहेत. म्हणजे मुलगा इकडे गावी आणि वडील मुंबईत, अशी सुद्धा स्थिती झालेली आहे. तेव्हा काहीही भिण्याचे कारण नाही, कारण और्ध्वदेहिक हे कार्य वर्षापर्यंत करायला सांगितलेले आहे. हा एवढे पक्ष मी
सपिंडीला म्हणजे एवढे पक्ष सपिंडीला सांगितलेले आहेत. आता पुढे ते काय सांगतात की 12व्या दिवशीच का करावी सपिंडी, तर अनित्वात शरीरस्य, म्हणजे ह्या शरीराचा भरवसा नाही म्हणून तुम्ही 12व्या दिवशी सपिंडीकरण करा. पुढे ते काय सांगतात की पूर्वे द्युः, श्राद्धाला, प्रत्येक श्राद्धाला क्षण, म्हणजे क्षण ह्याचा अर्थ आमंत्रण, ब्राह्मण बोलवायचे असतात. ह्या श्राद्धाला, सपिंडीकरण श्राद्धाला, काम आणि काल असे 2 विश्वेदेव सांगितलेले आहेत. प्रत्येक श्राद्धाचे विश्वेदेव निरनिराळे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही नांदी श्राद्ध जर केलं तर सत्य आणि वसु, तसंच जे श्रौत नांदी श्राद्ध आहे तर त्याच्यासाठी, आणि गर्भाधान वगैरे हे संस्कार आहेत, गर्भाधान, पुंसवन, सीमंतोन्नयन, त्याच्यासाठी क्रतुदक्षक संज्ञक असे विश्वेदेव सांगितलेले आहेत. पार्वण श्राद्ध असतं तेव्हा पुरुरव आणि आर्द्रव असे विश्वेदेव. महालय श्राद्ध असतं तेव्हा धुरी आणि लोचन, धुरीलोचन असे श्राद्धाला विश्वेदेव सांगितलेले आहेत. तर ह्या विश्वेदेवांसाठी 2 ब्राह्मण, प्रेतासाठी 1 ब्राह्मण आणि पार्वणांसाठी 3 ब्राह्मण असे त्यांना आदल्या दिवशी आमंत्रण देऊन दुसऱ्या दिवशी त्यांनी काय सांगितलंय, पण ह्याच्यात सांगितलेलं आहे अशक्तौ, म्हणजे ज्याला शक्य नसेल, जागेचा अभाव असेल. आता मुंबईच्या ठिकाणी किंवा शहराच्या ठिकाणी आपण म्हणूया, जागा जर लहान असेल 10 बाय 10ची, तर देवांसाठी 1, प्रेतासाठी 1 आणि इतरांसाठी 1 असे 3 ब्राह्मण त्यांनी सांगितलेले आहेत. तसंच पुढे अपरे द्युः, म्हणजे दुसऱ्या दिवशी ब्राह्मणानाम, ते ब्राह्मण आल्यानंतर श्मश्रू, म्हणजे दाढी मिशी काढून त्यांना कर्माभ्यंग, त्यांना अभ्यंग स्नान घालून कृतमाध्यान्निका, म्हणजे माध्यान्निका म्हणजे मध्यान्ह काळी श्राद्ध सुरू करावं, हे सपिंडी. आता ह्या श्राद्धाचे नियम सांगून ठेवतो. जेव्हा अन्नाने श्राद्ध असतो तेव्हा ते अपराह्न काळी करावं, आणि आमान्नाने श्राद्ध असतं, आमान्न म्हणजे सुख अन्न, म्हणजे काय, तर डाळ, बटाटे, तांदूळ वगैरे असं असं, तेव्हा ते पूर्वान्नी म्हणजे सकाळीच करावं, असे हे श्राद्धाचे नियम आहेत. म्हणून हे जेवणाचं, भोजनाचं श्राद्ध असल्यामुळे त्यांनी मध्यान्ह सांगितलेलं आहे. पुढे नंतर आता पुढे कर्त्याचे नियम काय आहेत, तर कर्त्याने आदल्या दिवशी म्हणजे संपूर्ण अशौचात त्यांनी ब्रह्मचर्य पाळावं असं सांगितलेलं आहे. 43व्या दिवशी सपिंडीकरण करण्याचा पक्ष असेल तर आदल्या दिवशी, सपिंडीच्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी हे पूर्ण ब्रह्मचर्य कर्त्याने पाळायला हवं. नंतर आचम्य, द्विराचम्य करून पवित्र 3 दर्भांची दोन्हीही अनामिकेत घालून ऊर्ध्वकेशी विरूपाक्षी, म्हणजे शेंडीला, जानव्याला, आणि तसंच दोन्हीही कमरेना, म्हणजे उजव्या कमरेला
दिसतंय? ओके, आवाज येतोय विजय? तसंच क्षमा असावी, उजव्या कमरेला दर्भ आणि यव आणि डाव्या कमरेला तीळ आणि दर्भ आणि तसंच आसनाखाली दर्भ घेऊन पुढे प्राणायाम करून देशकालाचा उच्चार करून मग पुढे कामकाल संज्ञकानां विश्वेशान देवानां असं म्हणून प्राचीनावीती अपसव्यम. आता मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की संकल्पाच्या वेळी षष्ठी घ्यावी. आता मी तो श्लोक म्हणून दाखवतो. संकल्पासनयो षष्ठी द्वितीया आवाहने तथा अन्नदाने चतुर्थी स्यात् शेषा संबुद्धय स्मृताः. याचा अर्थ असा, संकल्प आसन क्षण देताना षष्ठी वापरावी. द्वितीया विभक्ती ही आवाहनाला तर्पणाला ही वापरावी. अन्नदाने चतुर्थी स्यात्, चतुर्थी ही विभक्ती अन्नदानाला आणि पिंडदानाला वापरावी. तसंच षष्ठी ही विभक्ती अक्षय्य उदक देताना सांगितलेली आहे. आणि बाकीचं जे आहे शेष ते संबोधन विभक्तीने करावं. ही विभक्ती का? तर मी पहिल्या दिवशी सांगितलेलं होतं की पितर हे वाक्याने संतुष्ट होतात आणि देव हे भावनेने संतुष्ट होतात. देवांकडे एखादी विभक्ती चुकली पण श्रद्धा असेल किंवा भावना असेल तर तिथे देव काहीही म्हणजे त्याला क्षमा करतात. पण पितरांकडे विभक्ती ही प्रधान आहे म्हणून इथे त्यांनी विभक्ती श्रेष्ठ सांगितलेली आहे. मंत्र हवेतच पण विभक्ती ही श्रेष्ठ. कारण षष्ठीच्या ठिकाणी जर चतुर्थी आली आणि चतुर्थीच्या ठिकाणी षष्ठी आली तर ते त्यांना पोहोचत नाही जे आपण देतो ते. म्हणून जिथे विभक्ती जी सांगितलेली आहे ती विभक्ती समजावून घेणे किंवा तिथे ती वापरणे. आता इथे अमुक गोत्रस्य अमुक प्रेतस्य प्रेतत्व निवृत्त्या पितृलोक प्राप्त्यर्थम ही आता मी विभक्ती वापरली ती षष्ठी. पण पुढची विभक्ती अमुक गोत्रयी ही म्हणजे ही तृतीय विभक्ती आहे. त्याच्या बरोबर संयोजन करायचं आहे म्हणून ती तृतीय विभक्ती घेतली. अमुक गोत्रयी ही अमुक शर्मभिः वसुरुद्रादित्य स्वरूपैः प्रेत पितृपितामह प्रपितामहैः सह सपिंडीकरणम असं म्हणून सव्यम मृताः द्वादशेन्नी पार्वणैकोद्दिष्टेन विधिना. इथे पार्वण सुद्धा आहे आणि एकोद्दिष्ट सुद्धा आहे म्हणून पार्वणैकोद्दिष्टेन विधिना. ते झाल्यानंतर संकल्प झाल्यानंतर मग तिलोदक यवोदक देवांसाठी, पितरांसाठी तिलोदक आणि प्रेतासाठी प्रेतोदक असं करावं. त्यांचं अभिमंत्रण करावं. अभिमंत्रण झाल्यानंतर मार्जन सांगितलेलं आहे. मार्जन करून झाल्यानंतर त्या ब्राह्मणांना प्रदक्षिणा झाल्यानंतर 2 नमस्कार सांगितलेले आहेत. 2 नमस्कार झाल्यानंतर अपसव्याने मग त्या ब्राह्मणांकडून प्रतिवचन मागायचं. ते प्रतिवचन अक्रोधनै शौचपरै सततं ब्रह्मचारिभिः भवितव्यम भवद्भिश्च. अक्रोधनै शौचपरैस म्हणजे काय तर ह्या श्राद्ध सुरू झाल्यापासून अक्रोधनै क्रोध येता कामा नये. परत शौचपरैही शुचित्व राहावं. मनाचं शुचित्व इथे जास्त सांगितलेलं आहे. तसंच शरीराचं सुद्धा असावं. कोणालाही स्पर्श होता कामा नये. शौचपरैही सततम ब्रह्मचारिभिः श्राद्ध सुरू झाल्यापासून मन हे विचलित होता कामा नये. तसंच त्याने आणखीन सांगितलेलं आहे की श्राद्ध सुरू झाल्यापासून मानुषी वाणी ह्या श्राद्धात येता कामा नये. मानुषी वाणी ह्याचा अर्थ मी आता जे बोलतोय
मराठी म्हणा तर त्याला मानुषी वाणी म्हणतात आणि संस्कृत ह्या भाषेला देववाणी म्हणतात. म्हणून श्राद्ध सुरू झाल्यापासून मानुषी वाणी येता कामा नये. जेवढे आपण नियम पाळणार तेवढं आपल्याला आणि त्या गेलेल्या व्यक्तीला तेवढंच फळ मिळणार. म्हणून भवितव्यम भवद्भिष्ट म्हणजे माझ्यासहित तुम्ही सुद्धा तसंच आचरण करावं असं ब्राह्मणांना प्रार्थना करायची. नंतर त्या सपिंडीचा अधिकार प्राप्त करून घ्यायचा. नंतर सव्याने पुढचे संकल्प सोडायचे. हे सव्यम कालोयम मुख्य कालो स्थिती भवंतो ब्रुवंतो पाकादीनाम हवीर योग्यता स्थिती भवंतो ब्रुवंतो म्हणजे मी जेवण केलेलं आहे त्याला सिद्धता यावी. नंतर क्षणाधी करिष्ये. आता हा दुसरा क्षण आहे. श्राद्धात 3 ठिकाणी क्षण सांगितलेले आहेत. एक म्हणजे सुरुवातीचा जो आपण आमंत्रण देतो तो, नंतर ब्राह्मण बसल्यानंतर आणि नंतर आसन दिल्यानंतर. ते झाल्यानंतर क्षण दिल्यानंतर त्या ब्राह्मणांचे पाय धुवायचे. देवांचे, प्रेताचे आणि पितरांचे पाय धुवून झाल्यानंतर कर्त्याने आणि ब्राह्मणांनी आचमन करायचं. कर्त्याने पुन्हा पवित्रक धारण करायची आणि पुढील म्हणजे पुढचं विधी सुरू करायचा. त्याच्यानंतर पाकप्रोक्षण आहे. ब्राह्मणांना आसन आधी देवांना आसन, देवांची पूजा, त्यात अर्घ्य प्रदान आहे, पूजा आहे. गंधाधी आच्छा म्हणजे पूर्ण गंध, पुष्प, धूप, दीप, आच्छादन याचा अर्थ वस्त्र. त्याच्यानंतर गोपीचंदन, यज्ञोपवीत, फल आणि नंतर पवित्रासाठी देवांना 2 दर्भ द्यावेत. त्यानंतर प्रेताला अपसव्याने प्रेताला आसन, पितरांना आसन. त्याच्यानंतर इथे अर्घ्यासाठी 4 पात्र येतात. एक प्रेतासाठी आणि 3 पितरांसाठी. त्याच्यानंतर ते अर्घ्य तयार करून झालं. नंतर आवाहन झाल्यानंतर प्रेताला अर्घ्य प्रदान आणि उरलेलं पाणी त्या पाण्याचं पितरांच्या अर्घ्यामध्ये संयोजन. त्याच्यानंतर प्रेताची पूजा आणि प्रेताची पूजा झाल्यानंतर स्वतंत्र पितरांची पूजा. पितरांची पूजा झाल्यानंतर त्यांना अन्नदान, देवांना, प्रेताला आणि पितरांना अन्नदान झाल्यानंतर त्यांना आपोषणी झाल्यानंतर आहुत्या म्हणजे आपल्या प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा वगैरे वगैरे. नंतर दशगायत्री जप झाल्यानंतर त्यांना प्रार्थना अपेक्षितं याचितव्यं त्याज्यं चैवानपेक्षितं. इथे फक्त एक सांगितलेलं आहे की जेव्हा दर्भवटू श्राद्ध असतं तेव्हा पुन्हा वाढण्याची गरज नाही. जेव्हा प्रत्यक्ष ब्राह्मण बसतात तेव्हा पुन्हा जेवण वाढायलाच हवं. पण इथे दर्भवटू असल्यामुळे त्यांनी एक शब्द वापरलेला आहे. आपण जेव्हा म्हणतो परिविष्टम परिवेक्षमाणंच, पण इथे फक्त परिविष्टम असंच म्हणून स्वाहा किंवा उपतिष्ठताम किंवा स्वधा असं म्हणायचं. ते झाल्यानंतर भोजनांते किंचित दध्योदनम, दही भात वाढायचा आणि नंतर दही भात वाढून झाल्यानंतर पुन्हा मधुवाता, अक्षन्नमी, मग अमुक गोत्रस्य अमुक प्रेतस्य सपिंडीकरण श्राद्धम संपन्नम असं म्हणून झाल्यानंतर त्याने प्रतिवचन द्यावं सुसंपन्नम. ते झाल्यानंतर देवांना तृप्ती प्रश्न विचारावा, तृप्तास्थ, प्रेताला विचारावा, स्वदितम सुस्वदितम, पितरांना विचारावा, तृप्तास्थ तृप्तास्मः. इथे शेषमन्नं किं क्रियताम, ब्राह्मणांनी वचन द्यावं. जर तिथे दर्भवटू असेल तर आचार्यानेच म्हणजे जो ब्राह्मण नेमलेला आहे त्या ब्राह्मणाने प्रतिवचन द्यावं.
गोभ्यो अन्नं दीयताम, म्हणजे गायींना ते उरलेलं अन्न वाटून टाका. नंतर अमुक गोत्रस्य अमुक प्रेतस्य सपिंडीकरण श्राद्धे तिलोदक पिंड प्रदानं करिष्ये. प्रेताचा पिंड हा भाताचा आणि साधारण 12 अंगुले, अंगुले म्हणजे आपण हाताची धरूया आता 4 4 आणि 4 अशी 12 अंगुले लांब आणि 4 अंगुले रुंद असा तो प्रेताचा पिंड करायला हवा. आणि पितरांचे पिंड छोटे छोटे म्हणजे साधारण मोठा आवळा आता जो बाजारात मिळतो, कारण ते पिंड पुन्हा त्याचं संयोजन व्हायला हवं म्हणून ते लहान करायचे. प्रेताच्या पिंडाची पूजा करून, पूजा झाल्यानंतर मग त्या जे प्रेताचं ब्राह्मणाचं पान असतं त्या पानावर अक्षय उदक द्यायचं. अक्षय उदक झाल्यानंतर त्याला दक्षिणा देताना देवांच्या आणि पितरांच्या पेक्षा त्याला दुप्पट दक्षिणा द्यावी असं श्राद्धामध्ये सांगितलेलं आहे. द्विगुण, कारण तिथे बसलेला ब्राह्मण हा त्याचं निर्माल्य होतं म्हणून त्याला दुप्पट प्रायश्चित्त सांगितलेलं आहे म्हणून त्याला दुप्पट दक्षिणा द्यावी. ते झाल्यानंतर अनादिनिधनो देव शंखचक्र गदाधरा ही प्रार्थना म्हणायची आणि प्रेताच्या ब्राह्मणाचं विसर्जन करायचं. अभिरम्यताम. ते झाल्यानंतर मग अमुक गोत्रस्य अमुक प्रेतस्य पिंडम पित्रादि पिंडाई सह संयोजयिष्ये असं म्हणून संकल्प सोडायचा आणि अपसव्याने त्या पिंडाचं छेदन करायचं. छेदन करताना गरुड पुराणात सांगितलेलं आहे सोन्याची सळई, पण ती जर शक्य नसेल, कारण सगळ्यांनाच हे शक्य नसतं, म्हणून दर्भाची दोरी, कुशरज्जू असं सांगितलेलं आहे. दर्भांची दोरी करून त्या पिंडाचं छेदन करावं. छेदन करताना ते बघायचं नाही. आणि नंतर त्या पिंडाच्या त्या 3 भागात त्या पितरांचं संयोजन, म्हणजे पहिल्या भागात वडिलांचा पिंड, दुसऱ्या भागात आजोबांचा पिंड आणि तिसऱ्या भागात पणजोबांचा पिंड असे ते पिंड करावेत. आता इथे काय सांगितलेलं आहे की सपिंडीकरणाचा विधी पुरा झाला म्हणजे मृत व्यक्ती प्रेत या नात्याने अस्तित्वात राहत नाही आणि स्वतःच एक पितर बनते. त्यानंतर प्रपितामह पिंडाला मात्र लेपभाग होणाऱ्या पितरांच्या यादीतून वगळला जाऊन लेपभाग होतो आणि त्यानंतर केलेल्या पार्वण श्राद्धात प्रेत व्यक्ती अंशभाग होते. म्हणजे काय होते तर पितर होते. म्हणजे पुढे मग हे संयोजन झाल्यानंतर मग इथे सगळे शब्द म्हणजे अस्मत्, पितः वगैरे सगळे इथून सुरू होतात. मग पुन्हा ते पिंड संयोजन जे केलेले आहेत ते 3 पिंड राहतात. मग पहिला पिंड अस्मत् पितः म्हणजे जो गेलेला आहे त्याचा पिंड. नंतर अस्मत् पितामह म्हणजे माझे आजोबा, कर्त्याचे आजोबा. नंतर प्रपितामह म्हणजे पणजोबा. असे 3 पिंड देऊन झाले की त्यांची पूजा झाल्यानंतर नमो वाह पितर उपस्थान झाल्यानंतर अपसव्याने आधी इथे आणखीन एक त्यांनी मोक्षधेनू सांगितलेली आहे. ती मोक्षधेनू अस्मत् पितृपितामह प्रपितामहानाम अमुक शर्मणाम अमुक गोत्राणाम वसुरुद्रादित्य स्वरूपाणाम अग्निकव्यवाहनादि पितृलोक प्राप्तानाम मोक्षधेनू दानं करिष्ये असं म्हणून ती मोक्षधेनू तिथे द्यायची. ती देऊन झाल्यानंतर मग विकीर प्रकीर उच्छिष्ट पिंड, इथे उच्छिष्ट पिंड द्यायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आचमन, पवित्र धारण,
देवांकडे शिवाप संतू संतू शिवाप हा वगैरे जे जे काय नित्य श्राद्धात आहे ते सगळं करायचं. ते करून झाल्यानंतर आता इथे प्रणितेचं विसर्जन, जी प्रणिता ठेवलेली असते पितरांची, त्या प्रणितेचं विसर्जन, नंतर पितरांना अक्षय्य उदक. आता इथे पितर म्हणजे कोण, तर कर्त्याचे आजोबा, पणजोबा आणि खापर पणजोबा. अजून त्यांचं विसर्जन झालेलं नाहीये, म्हणून त्यांना अक्षय्य उदक द्यायचं. सव्याने कामकाल संज्ञकांना अक्षय्य उदक द्यायचं. अक्षय्य उदक झाल्यानंतर त्यांना दक्षिणा प्रदान, नंतर स्वधाम वाचयिष्ये वगैरे वगैरे झाल्यानंतर पिंडाला नमस्कार करून झाल्यानंतर पिंडाचं विसर्जन झाल्यानंतर भोजन पात्रांचं विसर्जन, आणि भोजन पात्रांचं विसर्जन झाल्यानंतर ब्राह्मणांचं विसर्जन, आणि ब्राह्मणांचं विसर्जन झाल्यानंतर इथे मात्र त्यांनी सांगितलेलं आहे की त्या ब्राह्मणांना सीमेपर्यंत पोचवावं. हे इथे सपिंडीकरणापर्यंत इथे हे पूर्ण झालं. आता इथे पाथेय श्राद्ध असतं. इथे 2 ठिकाणी पाथेय श्राद्ध मी सांगितली. पहिलं पाथेय श्राद्ध मनुष्यलोकात प्रेतलोक गमनार्थम, आणि आता इथे प्रेतलोकात पितृलोक गमने सुखसिद्ध्यर्थम. इथे 2 ठिकाणी पाथेय श्राद्ध आहेत. ते पाथेय श्राद्ध करावं. त्याने सांगितलेलं आहे, जरी तुम्ही 12व्या दिवशी सपिंडी जरी केली तरी ती जी मृत व्यक्ती आहे तिला यमाच्या द्वारापर्यंत जायला 1 वर्ष लागतं. म्हणजे जसा आता कोरोनामुळे आपल्याला काही वेळा पास घ्यायची वेळ आलेली आहे, तो पास घेतो आपण, पण आपल्याला जे ठिकाण असतं ते साधारण 50 मैल म्हणा, 100 मैल म्हणा, तिथून पार करण्यासाठी लागतं. म्हणजे पास इथे घेतला म्हणजे लगेच आपण ते ठिकाण पार केलं का, नाही. तर इथे पास घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात जायला आपल्याला 50 किलोमीटर तरी जावं लागतं. तोच हा प्रकार आहे सपिंडीचा आणि पाथेय श्राद्धाचा. तर म्हणून हे पाथेय श्राद्ध करावं आणि त्याला ते पुढची जो मार्ग आहे पुढचा तो मोकळा करून त्याला द्यावा. पाथेय श्राद्ध झाल्यानंतर येथे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, जर 12व्या दिवशी पाथेय श्राद्ध सपिंडीकरणानंतर करायचं असेल तर ते अन्नाने करावं, कारण तो अपराह्न काळ असणार. आणि मुख्य पाथेय श्राद्धाचा दिवस हा 13वा दिवस आहे, आणि 13व्या दिवशी सकाळी ते आमान्नाने करावं. पाथेय श्राद्ध झाल्यानंतर मग 13व्या दिवशी त्यांनी अभ्यंग स्नान सांगितलेलं आहे. अभ्यंग स्नान करून मग कर्त्याने त्या दिवशी निधन शांत करावी. ही निधन शांत कशासाठी, तर जे काही अरिष्ट असेल ते अरिष्ट परिहार होऊन त्याची सुख समृद्ध्यर्थम, जे काही अरिष्ट आहे ते परिहार व्हावं यासाठी हे निधन शांत आहे. या निधन शांतीत गणपती पूजन, एक कलशाचं पूजन, मृत्युंजयाचं पूजन असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ब्राह्मणद्वारा पुण्यावाचन, त्याचं गणपती पूजन, पुण्यावाचन, मृत्युंजयाचं पूजन झाल्यानंतर ब्राह्मणांनी इथे शांती सूक्तादी पाठ, तसंच निधन सूक्त म्हणजे आपण त्याला इळेत द्यावा म्हणूया, हे महाशांती सूक्त आहे. ज्या ज्या ठिकाणी महाशांती सूक्त असा शब्द आलेला असेल तिथे हे इळेत द्यावा वगैरे ही सूक्त प्रधान आहे. इळेत द्यावा हे सूक्त, त्या सूक्तात संपूर्ण अश्विनी कुमारांची स्तुती केलेली आहे. आता आपण जाणतो अश्विनी कुमार म्हणजे कोण, तर देवांचे वैद्य. हे जर आपण दररोज जर म्हटलं इळेत द्यावा तर आपलं आयुष्य वाढतं असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. निधन शांत झाल्यानंतर म्हणजे त्या शांती सूक्ताचा जप झाल्यानंतर पुढे ब्राह्मणांनी घरातल्या कर्त्यापासून
सर्व कुटुंबियांना अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर मग तिथे 5 दानं सांगितलेली आहेत. अशुभ निवृत्त्या शुभ फल प्राप्त्यर्थम चंदन पुष्प फल तांबूल आणि गुड. ही कशासाठी? तर अशुभांचा नाश होऊन आणि शुभ फल प्राप्त होण्यासाठी. आणि आजपर्यंत त्यांनी म्हणजे कर्त्याने या सगळ्या वस्तूंचा त्याग केलेला असतो. म्हणजे काय काय? तर चंदन, गंध लावायचं नाही. जोपर्यंत निधन शांत होत नाही तोपर्यंत गंधवर्ज, फुलांचा वास घेणे नाही. चंदन पुष्प फल, फल खाणे नाही, म्हणजे ते काहीही असू दे. फल झाल्यानंतर तांबूल, विडा खायचा नाही. आणि त्याच्यानंतर गुळ, म्हणजे गोड काहीही खायचं नाही. म्हणजे जेवढे पदार्थ आमिष, याचा अर्थ की जेवढे पदार्थ आमिष आणणारे आहेत. आमिष याचा अर्थ कामेच्छा. तर जेवढे पदार्थ हे कामेच्छा उत्पन्न करणारे आहेत त्यांचा त्याग करावा. आणि आता हे ते उपभोगण्यासाठी हे आधी दान करावे. चंदन पुष्प फल तांबूल गुड दानाने करिष्ये. आणि नंतर त्यांचा स्वीकार करावा. तो स्वीकार कसा? ज्या ब्राह्मणाला चंदन दिलं असेल त्या ब्राह्मणाने त्या कर्त्याला गंध लावून चंदन धारणाधिकारोस्तु, पुष्पधारणाधिकारोस्तु वगैरे वगैरे त्याला अधिकार प्राप्त करून द्यावेत. ते झाल्यानंतर जे त्या कर्त्याचे जे कोण पाहुणे सगळे सोयरे जे कोण आलेले असतील वस्त्र घेऊन, त्यांना वस्त्र घालायला सांगावीत. आणि ती वस्त्र घालून झाल्यानंतर त्या कर्त्याने कुलदेवतादी सर्व देवतांना नारळाचं फळ आणि विडा ठेवून त्यांना त्या देवतांना समर्पण करावं. आणि नंतर त्या कर्माचं विसर्जन करावं. आता पुढे ह्या 13व्या दिवशी काही दानं सांगितलेली आहेत. ती दानं कुठली? तर अमुक गोत्रस्य अमुक शर्मणः पित्रादेहे जन्म प्रभृती मरणांतम. म्हणजे जन्मापासून मरणापर्यंत आचरण केलेली सुकृतस्य. आता इथे गरुड पुराणात सांगितलेलं आहे की यमाचे म्हणजे चित्रगुप्ताचे दूत आहेत ते किती आहेत? 12. आणि त्यांची नावं काय आहेत? श्रवण. सगळ्यांची नावं श्रवण. ते काय करतात? तर प्रत्येक माणसाच्या बरोबर फिरत असतात. कशासाठी? तर आपण कायिक वाचिक आणि मानसिक जी काही पाप करतो किंवा पुण्य करतो ते पाप किंवा पुण्य धर्मराजाच्या समोर कथयितॄणाम ती कथन करतात. म्हणून जर एखाद्याला वाटत असेल की मी मनातून पाप केलं, समोरच्याला कळलं नाही, तर असं नाही. त्याचा हिशोब तिथे केला जातो. म्हणून त्या देवतांच्या, त्या 12 देवता त्यांच्या प्रीत्यर्थ आणि ह्या संपूर्ण और्ध्वदेहिकाची देवता महाविष्णू, त्या महाविष्णूच्या प्रीत्यर्थ 13 ब्राह्मणांना दान द्यायला सांगितलेली आहे. ती कुठली? आमान्न, उदकुंभ, वस्त्र यथाशक्ती. म्हणजे हे जर ज्याला सगळेच शक्य नसेल तर एका ब्राह्मणाला सुद्धा देऊ शकतो. आणि हे शेवटी श्रद्धेवर आहे. श्रद्धा जर असेल तर सगळं हे होतं. म्हणून कुठलंही कर्म करताना, आता हे श्राद्ध हे नाव कसं आलं? पितरांसाठी श्रद्धेने केलेलं कर्म त्याला श्राद्ध असं म्हणतात. आणि पुढे त्यांना ते 13 ब्राह्मणांना दान देऊन झाली की त्या दिवशी एक उदकुंभ सांगितलेला आहे. तो उदकुंभ त्या गेलेल्या व्यक्तीच्या तृषोपशमनार्थम
क्षुधा निवारणार्थम म्हणजे उदकुंभ हा ताण भागविण्यासाठी आणि आमान्न हे भूक भागविण्यासाठी हे आणखीन एक त्याला द्यायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आता इथे मासिक जी आपण मागे मासिक केली ना ते एकोद्दिष्टाने. एकोद्दिष्ट याचा अर्थ एकाच्या उद्देशाने. आणि ती कशासाठी? तर सपिंडीचा अधिकार प्राप्त व्हावा ह्यासाठी. सपिंडी ही वर्षांती सांगितलेली आहे, पण ती 12व्या दिवशी सपिंडी करायची म्हणजे संपूर्ण त्या वर्षाची मासिका करायला हवीत एकोद्दिष्टाने, ती 11व्या दिवशी. आणि आता ही जी मासिका आहेत ती कशासाठी? तर 12 दिवसापासून वर्षापर्यंतचा काळ हा पितृ कार्यरहित जातो, म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की ही पुन्हा मासिक करावी. ती पुन्हा मासिक दर महिन्याला, फक्त ह्या मासिकांच्या मध्ये आद्य मासिकाची पुनरावृत्ती नाही. जे 11व्या दिवशी अतिक्रांतम आद्य मासिकम, ते आद्य जे मासिक आहे ते सपिंडीच्या अधिकारार्थ नाहीये, ते पहिल्या दिवसाचं असल्यामुळे अतिक्रांतम आद्य मासिकम सपिंडी अधिकारार्थम ऊन मासिक द्वितीय मासिक, पुढची 15 मासिक आहेत ते सपिंडीच्या अधिकारार्थ. त्याच्यानंतर या मासिकांचा एक नियम आहे की जी ऊन मासिक आहेत म्हणजे ऊन मासिक, ऊनशाण मासिक, उनाब्दिक ही जी मासिक आहेत त्यांना नियम आहेत. ऊन मासिक म्हणजे काय? तर महिन्यापेक्षा कमी दिवस. आता त्याने महिन्याचे 3 भाग केलेले आहेत, 10, 10 आणि 10 म्हणजे 30. आता ते 2 भाग त्यांनी सांगितलेले आहेत की 2 भागात करू नये, 3ऱ्या भागात करावं. 3रा भाग म्हणजे कुठला? तर 21 दिवसापासून 30 दिवसापर्यंत. फक्त त्यात 21 दिवसापासून 30 दिवसापर्यंत ऊन मासिक जेव्हा करणार तेव्हा काय काय वर्ज्य करावं? तर त्यांनी सांगितलेलं आहे त्रिपुष्कर, द्विपुष्कर, नंदा तिथी, सिनीबाली तिथी, चतुर्दशी, भृगुवार, भृगुवार म्हणजे शुक्रवार, कृत्तिका नक्षत्र, एवढं ज्या दिवशी ऊन मासिक करणार म्हणजे ऊन मासिक, ऊनशाण मासिक आणि उनाब्दिक, तेव्हा हे योग त्या दिवशी असता कामा नये. त्याच्यानंतर ऊन मासिक, द्वितीय मासिक, त्रैपाक्षिक. त्रैपाक्षिक याचा अर्थ 45 किंवा 3रा पक्ष. आता उदाहरण सांगतो. भाद्रपद शुक्ल एकादशीला जर एखादा मरण पावला तर त्याचं त्रैपाक्षिक श्राद्ध आश्विन कृष्ण एकादशीला होणार. मग तो 44वा दिवस येईल, 45वा दिवस येईल किंवा 46वा. आता ह्याच्यात एक सांगितलेलं आहे की मधी जर अधिक मास आला तर त्या अधिक मासाचं श्राद्ध सुद्धा करावं. आणि ह्याच्यात थोडा संभ्रम झालेला आहे. हे लोक सांगतात म्हणजे आपलं शास्त्रात सुद्धा सांगितलेलं आहे की गेल्या वर्षी अश्विन मासात गेलेला त्याचं प्रथम वर्ष श्राद्ध ह्या अधिक मासात येईल. पण ते चुकीचं आहे. कारण सांगतो. तुम्ही जर प्रत्येक महिन्याला ऊन मासिक, त्याच्यानंतर द्वितीय मासिक, त्रैपाक्षिक असं जर केलं तर ह्या अधिक आश्विन मासाला ते मासिक श्राद्ध व्हायला पाहिजे. दुसरं कारण सांगतो त्याचं की आणखीन ते काय सांगतात की गेल्या वर्षी कार्तिक महिन्यात एखादा जर मरण पावला तर 13 महिने होतात, म्हणून त्याचं प्रथम वर्ष श्राद्ध ह्या आश्विन महिन्यात करू नये. जर तो नियम तिथे लागू पडत असेल तर हा नियम सुद्धा इथे लागू पडायला हवा.
त्याचं प्रथम वर्ष श्राद्ध हे निज मासातच यायला पाहिजे. दुसरं आणखीन एक उदाहरण सांगतो. ते काय म्हणतात की ज्या अधिक महिन्यात तो जर मरण झाला, म्हणजे उदाहरणार्थ ह्या अधिक आश्विन महिन्यात जर एखादा मरण पावला आणि केव्हा तरी तो अधिक आश्विन आला 15-20 वर्षांनी, तर त्याचं सांवत्सरिक श्राद्ध त्या अधिक आश्विनात व्हायला पाहिजे. जर हा नियम तिथे लागू पडत असेल तर तसाच नियम इथे सुद्धा लागू पडायला हवा. म्हणजे त्याचं प्रथम वर्ष श्राद्ध हे निज मासातच व्हायला पाहिजे. आता इथे त्याने एक सांगितलेलं आहे की घरात जर शुभ कार्य असेल, म्हणजे उदाहरणार्थ उपनयन, विवाहादी, म्हणजे चौल, उपनयन, विवाह, तर काय करावं? तर त्या कर्त्यांनी आपल्या वडिलांच्या उद्देशाने ती सगळी मासिक एकतंत्राने अपकृष्य करून करावी. अपकृष्य याचा अर्थ काय की वेळेच्या आधी केलेलं त्याला अपकृष्य म्हणतात. आणि अंतरित किंवा अतिक्रांतम ह्याचा अर्थ काय? वेळेच्या नंतर केलेली गोष्ट, ह्याचा अर्थ असा होतो. तर ते अपकृष्याने ती श्राद्ध करावी. आणि त्यांचा संकल्प असा आहे, अस्मत् पितृपितामह प्रपितामहानाम वगैरे वगैरे दररोजचा संकल्प. सव्यम काय? मम पितुः ऊनमासिक, द्वितीय मासिक, त्रैपक्षिक, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्ठ, ऊनशाण, सप्त, अष्टम, नवम, दशम, एकादश, द्वादश, उनाब्धिकान्तानि एतानि पंचदश मासिकानि स्वे स्वे काले कर्तव्यानि अस्मत्कुले. अस्मत्कुले म्हणजे माझ्या कुलात चौल, उपनयन, विवाहादी नांदी श्राद्ध अधिकारार्थम, नांदी श्राद्धाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी हे मी सगळी मासिक एकतंत्राने करत आहे, असा संकल्प सोडून मग पुढे ती मासिक एकतंत्राने करावीत. फक्त इथे देवांचा 1 चट ठेवावा आणि पितरांचे 15 चट ठेवून ती मासिक करून घ्यावी. इथे त्यांनी फक्त सांगितलेलं आहे की पिंडाची वृद्धी करू नये. धर्मसिंधूत सांगितलेलं आहे की 45 पिंड द्यावेत, पण इथे पिंडांची वृद्धी करू नये. तो मी श्लोक सांगतो. अपकृष्य अथवा उत्कृष्य मासिकानि बहुनिवै न देया बहवा पिंडान त्रीन पिंडान एव दापयेत. मासिक एके त्रयः पिंडा षट पिंडान मासिकद्वये. एक जर मासिक असेल तर 3 पिंड, सहतंत्राने 2 मासिक असतील तर 6 पिंड, त्याच्या पुढे जर मासिक असतील तर 3च पिंड, असं सांगितलेलं आहे. हे मासिक झाल्यानंतर प्रत्येक श्राद्धाला तर्पण असतं, पण वर्ष श्राद्धापर्यंत इथे तर्पण नाही. प्रत्येक मासिकाला त्यांनी उदकुंभ सांगितलेला आहे. त्याच्यानंतर त्या श्राद्धाला अभिश्रवण नाही. अभिश्रवण म्हणजे ब्राह्मण जेवत असताना आपण जे राक्षोग्न सूक्त किंवा ब्राह्मण ग्रंथातील जी खंड, श्राद्ध खंड आहेत, किंवा आश्वलान गृह्यसूत्र किंवा श्रौत ह्याच्यातली जी काही श्राद्ध खंड आहेत ती आपण म्हणतो, ती इथे म्हणू नयेत. नाभिश्रवणम आणि तर्पण नाही, अभिश्रवण नाही. तर श्राद्ध समाप्ती झाल्यानंतर त्या श्राद्धाच्या प्रीत्यर्थ प्रत्येक श्राद्धासाठी 1 आमान्न आणि 1 उदकुंभ, किंवा शक्य नसेल तर 1 आमान्न आणि 1 उदकुंभ. इथे
धनापेक्षा श्रद्धेला जास्त महत्व आहे. 1,00,000 रुपये खर्च करून जर एखादा यजमान म्हणत असेल गुरुजी तुम्हीच हे सगळं करा, तर ते शक्य नाही. कारण देव आणि पितर धनासाठी हापापलेले नाहीत. ते तुमची श्रद्धा आणि जे काही तुमच्यावर त्यांचं ऋण आहे, तुम्हाला जन्म दिलेला आहे, त्या ऋण फेडण्यासाठी हे सगळं और्ध्वदेही कार्य प्रत्येकाने करायलाच हवं. एक श्लोक मी तुम्हाला म्हणून दाखवतो. जीवतो वाग्यकरणात क्षयाहे भूरी भोजनात गयायाम पिंडदानाच त्रिभिर पुत्रस्य पुत्रता. म्हणजे काय जीवतो वाक्यकरणात, जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करणे आणि आज्ञा पाळणे हे पुत्राचं कर्तव्य आहे. जर एखादा म्हणत असेल की मी नंतर हे सगळं और्ध्वदेही करतो आणि आधी जर त्याने आई वडिलांचे जर हाल केलेले असतील तर त्याचा काहीही उपयोग नाही ह्या और्ध्वदेही कार्याचा. कारण आपण जेव्हा मंदिराला कळस चढवतो त्या आधी पाया नीट असावा लागतो त्या मंदिराचा. आणि पाया म्हणजे काय, तर आई वडिलांची सेवा. आधी तुम्ही आई वडिलांची व्यवस्थित सेवा करा, मग जरी तुम्ही मी जी काल दानं सांगितली ती दानं जरी दिलीत नाही तरी चालेल. तिथे पितर काहीही रुसणार नाही. तुम्ही नुसतं गाईला घास द्या तरी चालेल, पण आई वडिलांची नीट सेवा करा. त्यांना वृद्धाश्रमात पाठवून जर तुम्ही नंतर जर त्यांचं और्ध्वदेही क्रिया 1,00,000 2,00,000 कितीही पैसे खर्च करा, काहीही त्याचा उपयोग नाही, शून्य उपयोग. म्हणून जीवतो वाक्य करणात, जिवंत असेपर्यंत त्यांची आज्ञा पाळणे. क्षया हे भूरी भोजनात, नंतर केल्यानंतर त्यांचं और्ध्वदेही होणे. गयायाम दानाच, म्हणजे तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत आई वडिलांच्या उद्देशाने एकदा तरी गयेला जाऊन पिंडदान करा. त्यांनी सांगितलेलं आहे की आपण ऐकतो की तिथे तीर्थावर ब्राह्मण असे वागतात तसे वागतात, तर असं करू नका. तिथे जाऊन तीर्थाला महत्व द्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. तिथे आणि एक सांगतो की सगळीकडे पाप केली तर त्याचं प्रायश्चित्त आहे, पण तीर्थावर जर पाप केलं, तीर्थावर जर निंदा केली तर वज्रलेपो भविष्यती, हे लक्षात ठेवा. तेव्हा गयेवर एकदा तरी जाऊन पिंडदान करा असं ते सांगतात. आणि त्रिभिर पुत्रस्य, नंतर तो पुत्र म्हणायला श्रेष्ठ ठरतो, हे लक्षात ठेवा. तसंच ही मासिका झाल्यानंतर आता पुढचा विषय, आता इथे आणि एक विषय सांगून ठेवतो की जीवत श्राद्ध विधी. नुसतं त्याच्यावर आपण असं एक सांगून पुढे सरकतो. जीवत श्राद्ध विधी ह्याचा अर्थ काय. जर आता आपल्याला कोणीही नाही असं जेव्हा वाटतं तेव्हा स्वतःची क्रिया स्वतः करून घ्यावी असं धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे. ते कशासाठी, तर पुढे आपल्याला त्याचा फायदा होण्यासाठी. म्हणजे मग आपण आपलं कोणीही कार्य केलं नाही तरी चालतं. म्हणून स्वतः और्ध्वदेही क्रिया ज्यावेळी आपल्याला वाटेल की आता मी काल सांगितलं मरण जवळ आल्यानंतर काय काय गोष्टी घडतात. म्हणजे उदाहरणार्थ हे जे ध्रुव तारा आहे तो दिसत नाही, कानात दोन्ही बोटं घातल्यानंतर समुद्राचा आवाज होत नाही. तसंच आपलं नाक जे आहे त्या नाकाचं टोक दिसत नाही. अशी जेव्हा चिन्ह दिसायला लागतात, किंवा त्यांनी आणखीन एक सांगितलेलं आहे की प्रेताची घाण येते, तेव्हा समजावं की आपलं मरण हे जवळ आलेलं आहे. आणि त्यावेळी हे
जीवश्राद्ध करून घ्यावं. त्याच्यानंतर आता पालाश विधी. पालाश विधी ही अत्यंत आता गरजेची गोष्ट आहे. ह्या कोरोनामुळे लोकांना म्हणजे मुलाला बापाचं शरीर सुद्धा मिळत नाही. ते तिथल्या तिथे ते दहन केलं जातं. आणि मग काय होतं की त्यांच्या अस्थी सुद्धा देत नाही. तर अशा वेळी धर्मशास्त्रात त्यांनी सांगितलेलं आहे, जेव्हा अस्थी किंवा अश्मा किंवा उत्तरी जर मिळत नसेल तर त्याचा त्या देहाचा पालाश विधी करावा. हे का करावं? तर मी काल सांगितलं की उत्कचम मलिनं क्षीणम, प्रेताची अवस्था अशी होते, त्याला शरीर नसतं आणि शरीर जर नसेल तर यमाच्या द्वारात म्हणा किंवा परमेश्वराच्या द्वारात त्याला प्रवेश नाही. मग तो अशा ठिकाणी जातो, म्हणजे काल मी सांगितलं ते झाडं किंवा कीटक अशा ठिकाणी तो जाऊन त्याचे हाल होतात. म्हणून हा पालाश विधी करावा. जर एखादा म्हणेल की माझ्याकडे पैसे नाही आहेत तरी चालेल, तरी आज ब्राह्मणांची तयारी आहे, आम्ही करून देऊ तुमच्यासाठी पालाश विधी, एवढं मी ठामपणे आत्ता सांगतो. तर हा पालाश विधी वर्षापर्यंत करता येतो. जोपर्यंत त्याचं वर्ष श्राद्ध होत नाही तोपर्यंत हा पालाश विधी करता येतो. पण त्याच्या जर अस्थी मिळाल्या तर अस्थींवर मंत्राग्नी देता येतो. मी तुम्हाला त्याचं उदाहरण देतो. ह्या पालाश विधीत सांगितलेलं आहे, तत्र देशांतर मरणे पराकद्वयम अष्टौ कृच्छ्रान वा कृत्वा अस्थीनी दहेत. आधी अस्थींवर मंत्राग्नी द्यावा आणि जर अस्थी मिळत नसतील, पुढे त्यांनी काय सांगितलंय, यदि अस्थीनी चांडाल श्व म्हणजे कुत्रा आदिभिही यांचा जर स्पर्श झाला, स्पृष्टानी स्युः तदा पंचगव्य गंगोदकाभ्याम प्रक्षाल्य. पंचगव्याने आणि गंगोदकाने त्या धुवायच्या आणि विधिना दहेत असं सांगितलेलं आहे. नारायण भट्टी ग्रंथ आहे. तर आधी अस्थी जर मिळाल्या तर अस्थींवर मंत्राग्नी द्यावा. फक्त याचा एकच नियम आहे, अस्थींवर किंवा पर्णशरदाह म्हणजे पालाश विधी असेल त्या दिवशी त्याचं अस्थी संचयन करावं. आता पालाश विधी करायचं असेल तर त्याच्यात नियम काय आहेत, तर यजमानाचं जन्म नक्षत्र म्हणजे जो कर्ता असेल त्याचं जन्म नक्षत्र वर्ज्य, त्रिपुष्कर, द्विपुष्कर, पंचक नक्षत्र, रविवार, मंगळवार आणि शनिवार हे वर्ज्य, नंदा तिथी वर्ज्य म्हणजे कुठली, प्रतिपदा, षष्ठी आणि एकादशी ही वर्ज्य करावी आणि त्या दिवशी तो पालाश विधी करावा. जर आता ह्या पालाश विधीचं असं आहे, जर उदाहरणार्थ 12 वर्ष झालेली आहेत, निघून गेलेला आहे आणि आता त्याला त्याचा पालाश विधी करायचा आहे, तर तो उत्तरायणात श्रेष्ठ सांगितलेला आहे. कारण उत्तरायण हे देवांचा दिवस आणि पितरांची रात्र आणि दक्षिणायन पितरांचा दिवस आणि देवांची रात्र. म्हणून हा पालाश विधी नंतर जर करायचा असेल तर तो उत्तरायणात करावा. ह्याचं कारण म्हणजे ह्याचं जर एक उदाहरण द्यायचं असेल तर पितामह भीष्म हे 4 महिने उत्तरायणासाठी वाट पाहत बसले आणि ते पण त्यांची बाणांची शय्या होती आणि जेव्हा रथसप्तमी झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी प्राणत्याग केला. म्हणून त्याला भीष्माष्टमी म्हणतात आणि भीष्माष्टमी दिवशी त्या भीष्मांचं श्राद्ध आणि तर्पण जर केलं तर
प्राणी मोक्षाला जातो आणि त्याची सगळी जी पापं आहेत त्या पापांचा क्षय होतो, असं भीष्मांचं उदाहरण. तर हा विषय असा. तर नंतर जर करायचा असेल पालाशविधी तर त्याला उत्तरायण श्रेष्ठ. पण आत्ता जे काय रोगामुळे होतंय तर त्याच्यासाठी पालाशविधी आत्ताच करून घ्यावा असं सांगितलेलं आहे. नाहीतर तो देह अशुचित्व असतो, अशुची असतो, म्हणून पालाशविधी करावा. आता पालाशविधी कोणाकोणासाठी सांगितलेला आहे तर सांगतो. ज्याचा अश्म मिळाला नाही किंवा ज्याच्या अस्थी मिळाले नाही तर तो पालाशविधी करावा. आता अस्थी दहन म्हणजे अस्थींवर मंत्राग्नी कुठे कुठे सांगितलेला आहे. जर एखादी रजस्वला असेल, जर एखादा कुष्ठीमरण असेल तर हे कशासाठी तर ही जी शरीररूपी समिधा आहे ना, आपण समिधा हवनात घालताना समिधा कशी हवी तर ती ओली गरगरीत आणि चांगली हवी, त्यात किडे असता कामा नये. तर असा जो देह त्या क्रव्याद नावाच्या अग्नीला समर्पण करायचा आहे म्हटल्यानंतर तो देह चांगलाच असला पाहिजे. कुष्ठीमरण असेल, रजस्वला असेल, रजस्वला म्हणजे तो अशुद्ध देह, कुष्ठीमरण म्हणजे तो अशुद्ध देह, त्याला लाकडासारखं जाळावं म्हणजे त्याला फडाग्नी द्यावा. त्यावेळी अश्मा सुद्धा काढू नये, कारण अश्मा काढताना सुद्धा मंत्र आहेत आणि जर अश्मा जर काढलेला असेल तर त्याची पुनरावृत्ती नाही, म्हणून अश्मा सुद्धा त्या दिवशी काढू नये, त्याला भडाग्नी द्यावा आणि त्याच्या अस्थींवर मंत्राग्नी द्यावा असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर हा आता पालाशविधी तो कसा आहे तर त्याचा संकल्प सोडावा. अमुक गोत्रस्य अमुक प्रेतस्य प्रेतत्व विमुक्ती उत्तम लोक प्राप्त्यर्थम मृताहात विदेशस्थस्य मरणे, म्हणजे परदेशात म्हणा. परदेश ह्याचा अर्थ राज्याच्या बाहेर जरी मरण झालं तरी त्याला परदेशच म्हणतात. परदेश म्हणजे अमेरिका किंवा असं नव्हे, राज्याच्या बाहेर जरी मरण झालं तरी त्याला परदेशच असा शब्द आहे. विदेशस्थस्य मरणे प्रेतस्य मंत्राग्निरहितस्य अर्ध्वदेहिक क्रिया अधिकारार्थम पालाशविधिं करिष्ये. आता इथे आणखीन एक विशेष संकल्प म्हणजे सांगतो. मंत्राग्निरहितस्य अस्थिरहितस्य अश्मरहितस्य उत्तरीरहितस्य ऊर्ध्वदेहिक क्रिया अधिकारार्थम पालाशविधिं करिष्ये असा म्हणून झाल्यानंतर तो यवमय हे करावा. पिष्टेन शरीर निर्माणम. आता त्या शरीराचं निर्माण करायचं आहे, त्याच्यासाठी पानं घ्या पळसाची किंवा समिधा घ्या, दोन्ही करता येतं. आणि ते जर शक्य नसेल तर दर्भ सुद्धा चालतात असं सांगितलेलं आहे. शिरसी 40. आपल्या देहात 360 हाडं आहेत, त्या हाडांची ही संख्या आहे. शिरसी 40 ग्रीवायाम, ग्रीव म्हणजे गळा. दश बाहोः, प्रत्येक बाहूंवर 50 करांगुलीषु म्हणजे हाताच्या 10 बोटांना पंच. उदरे म्हणजे पोटाकडे 30 जठरे त्याचा खालचा भाग. उदरे म्हणजे वरचा भाग, जठरे म्हणजे पोट. 20 शिष्णे 4 अंडयोस्त्रयस्त्रयः ऊर्वोः मांडीचा भाग 50 पुन्नाली. जंघान्तः पादतलान्तं यावत् पादयोः प्रत्येकं 15 सर्वासु. पादांगुलीषु एवं 60+100 म्हणजे 360 पळसाची पानं. शरीरम निर्माय ऊर्णासूत्रेण, त्याला ऊर्णासूत्राने वेष्टन करावं. मग त्याच्या मूर्धस्थाने म्हणजे ललाटावर कदलीफल, शिरसी डोक्यावर
वर्तुलम म्हणजे नारळ किंवा भोपळा, ललाटे कदली फलम, मूर्धस्थान म्हणजे हे मूर्धस्थानम कदली फलम, शिरसी नारळ किंवा भोपळा, ललाटे कदली पत्रम, कदली फलम सुद्धा चालतं, आणि दातांच्या ठिकाणी आपल्या ह्याच्या बिया डाळिंबी म्हणजे डाळिंबाच्या, त्याच्यानंतर करणे कानाच्या ठिकाणी, कपर्दकौ आहे कानाच्या ठिकाणी बांगड्या, आणि नेत्रयोः कपर्दकौ म्हणजे कवड्या, नासिकायाम तिलपुष्पम, त्याच्यानंतर नाभौ अभ्रकम, अभ्रक असतो ना तो नाभीच्या ठिकाणी, स्तनयोर जंबीर फलद्वयम, स्तनाच्या ठिकाणी आपलं हे लिंबू, वाते मनशिलाम, मनशिलाम वाते म्हणजे वाताच्या ठिकाणी मनशिळ म्हणून एक दगड असतो, पित्ते हरितालम हा सुद्धा दगडच असतो, कफे समुद्रफेनम, रुधिरे म्हणजे रक्ताच्या ठिकाणी मध, पुरीशे म्हणजे आपण शौचाच्या ठिकाणी आपलं गोमय, आणि मूत्रे गोमूत्रम, मूत्राच्या ठिकाणी गोमूत्रम, रेतसी वीर्याच्या ठिकाणी पारा, वृषणयोर दोन वांगी, शिष्णे गृंजरम, केशे सुकर रानडुकराचे केस केसाच्या ठिकाणी, आणि रोमावलीषु म्हणजे अंगाच्या ठिकाणी जे जे केस आहेत त्यांच्या ठिकाणी ऊर्णावस्त्रम, मांसस्थाने यवपिष्टेन, मांसाच्या ठिकाणी यवपिष्टेन वा माशपिष्टेन वा तंदुलपिष्टेन वा, जे जे पीठ जे काही उपलब्ध मिळेल, यवपिष्ट उडदाचं पीठ, यव म्हणजे सातू, सातूचं पीठ, उडदाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ, एवढं ते शरीर निर्माण करावं, पंचगव्याने त्याला स्नान घालावं, पंचामृताने त्याला स्नान घालावं, आणि पुढे मंत्र आहे पुनर्नो असुमिती म्हणजे हा मंत्र, किंवा यम यत्ते यमम इथे द्वादशर्चस्य ह्या 12 मंत्रांनी, किंवा पहिला मंत्र किंवा ह्या 12 मंत्रांनी त्या शरीरात प्राण आणावा, आणि प्राण आणून झाल्यानंतर त्याला पुन्हा शुक्रमसी तेजो शुक्रमसी ज्योतिरसी तेजोसी या मंत्राने पादे म्हणजे थोडा पारा शिल्लक ठेवायचा आणि त्याच्यावरती शिंपडायचा, क्षिप्त्वा अक्षेभ्याम इथे ह्या 6 मंत्रांनी त्या शरीराला स्पर्श करायचा. ते झाल्यानंतर आता जो गेलेला आहे त्याचं नाव घेऊन काय करायचं, आधी स्पृष्ट्वा शरीरम भावयितो म्हणजे आता हे शरीर त्याचं निर्माण झालं, चंदनेन अनुलिप्य चंदनाने त्याला सर्वांगावर लेपन करायचं, त्याच्यानंतर वस्त्रे म्हटल्यानंतर 2 वस्त्र, परिधाय यज्ञोपवीते 2 यज्ञोपवीत घालावेत, शुभ्र सुगंधमाल्यादिभिर म्हणजे पांढरी फुलं आणि पांढरं गंध अशी त्याला लेपन आणि माळ घालावी. त्याच्यानंतर आता त्याला स्पर्श करून अयम सहा देवदत्त म्हणजे आता मी इथे देवदत्त म्हटलं, तुम्ही जे काय नाव असेल त्या नावाचा उच्चार करायचा. इति अभिमृश्य इति इदंच उपासनम म्हणजे आता इथे हे शरीर तयार करून झाल्यानंतर मग जर तो साग्निक असेल तर तिथे औपासन होम सिद्ध करावा, आणि त्याच्यानंतर पूर्वीची मी प्रायश्चित्त सांगितली, जन्म प्रभृती वगैरे जे जे काही प्रायश्चित्त आहे ते सोडायचं, वैतरणी धेनू सोडायची, जे सांगितलेले वैतरणी धेनू सोडायला, आणि त्याच्यानंतर वैतरणी धेनू सोडून झाल्यानंतर पूर्णा सूत्रेण वेष्टयित्वा कृष्णाजिनेन, नंतर त्यांनी सांगितलेलं आहे की जर 12 वर्षाने जर करायचं असेल तर अनहिताग्नेस्तु सपिंडानाम त्रयम पर्णशरद आहेत. अनहिताग्ने म्हणजे काय, ज्याच्याकडे अग्नी ठेवलेला नाही त्याने जर हा पर्णशरदाह विधी केला तर त्या सपिंडांना 3 रात्र सुत, आणि त्याच्यानंतर पूर्वम अगृहीत
जर पूर्वी त्याचं अशौच धरलेलं नसेल तर भार्या आणि पुत्रांना दशाहम म्हणजे 10 रात्री सुतक, आणि जर धरलेलं असेल पूर्वी सूतक 10 दिवसांचं तर त्यांना फक्त त्रिरात्रम अशौचम. पत्नी संस्कार असेल तेव्हा असंच सगळं. आणि सपत्न्यो परस्परंचैवम एव अशौचम, दोघांनाही नवरा बायकोला असंच अशौच आहे. सापत्न मातुः दशाहानंतरम, जर सावत्र आई असेल आणि तिचा जर पालाशविधी करायचा असेल तर त्रियहम म्हणजे 3 रात्र सुतक पाळायचं. आता इथे आहिताग्नौ विदेशस्थ म्हणजे आहिताग्नी म्हणजे ज्याने अग्नी सांभाळलेला आहे आणि त्याचा जर हा हे पालाशविधी करायचा असेल तर किंवा अस्थि दहन करायचं असेल तर यावद विधिना न संस्कारः, जोपर्यंत संस्कार नाही तावत पुत्रादीनाम न अशौचम, तोपर्यंत त्याला अशौच नाही. कारण अहिताग्नी आणि अनहिताग्नी ह्यांचे 2 प्रकार सांगितलेले आहेत अशौचाचे. अनहिताग्नी का कधी तर ज्यावेळी मरण होतं तेव्हा त्याला अशौच प्राप्त होतो, पण अहिताग्नीला म्हणजे ज्याच्याकडे अग्नी आहे त्याला दाह झाल्यानंतर अशौच प्राप्त होतं. असं हे 2 अशौचांचे प्रकार आहेत. पुढे आता और्ध्वदेहिक उपयोगी नारायण बली. आता इथे जर दुर्मरण झालं असेल, दुर्मरण याचा अर्थ आत्महत्या, गाडीवरून पडून, वीज पडून, पाण्यात पडून, पर्वतावरून पडून, तसंच आत्मघात, अग्निप्रवेशेन, असे असे जे काही दुर्मरण सांगितलेली आहेत ते दुर्मरणासाठी त्याने नारायण बली सांगितलेला आहे. हा नारायण बली कशासाठी तर तो देह जो असतो तो अशुचित्व असतो आणि अशुचित्व देहाला अग्नीत आहुती, त्या देहाची अग्नीत आहुती आहे तर ती आहुती कशी देणार, म्हणून त्याचा आधी देह शुद्ध करायचा. आणि शुद्ध करायचा म्हणजे कसा तर तो नारायण बली करून मग त्याचा अंत्यसंस्कार करायचा. पुढे त्याने सांगितलेलं आहे सर्पहते व्रतम, म्हणजे सर्पाने एखादा जर मरण पावलेला असेल सर्प चावून तर काय करायचं. प्रतिमासम, प्रत्येक महिन्याला शुक्ल पंचमी असेल त्या दिवशी उपवास, नक्तंवा म्हणजे उपवास करायचा, नक्तंवा म्हणजे उपाशी, कृत्वा पिष्टमयम म्हणजे पिठाची, नागाची, आणि ती कशी प्रतिमा हवी, पंचफणम 5 फणांनी युक्त, अनंत वासुकी, शंख, पद्म, कंबल, कर्कोटक, अश्वतर, धृतराष्ट्र, शंखपाल, कालिय, तक्षक, कपिल ह्या 12 नावांनी त्याची 12 मासेषु संपूज्य, म्हणजे प्रत्येक महिन्याला, म्हणजे पहिल्या महिन्याला अनंताची पूजा करायची, दुसऱ्या महिन्याला वासुकीची पूजा करायची, तिसऱ्या महिन्याला शंखाची पूजा, शंख नागाची पूजा करायची, आणि असं झाल्यानंतर त्याच्या प्रीत्यर्थ नारायण बली करायचा, असं एवढं सांगितलेलं आहे. आपल्या वेळाचं थोडस बंधन आणि विस्तार भयामुळे जरा थांबूया का. हो नक्की नक्की नक्की. माझं हे सगळं सांगून झालेलंच आहे मासिकापर्यंत. मी आपलं हे पुढे सर्वांना नमस्कार. मागेही सांगितलेलं होतं, आता पुन्हा एकदा सांगतो की ही व्याख्यानमाला पुढे अशीच चालू राहणार आहे आणि पुढलं वेळापत्रक 1 किंवा 2 दिवसामध्ये पुन्हा जाहीर केलं जाईल.
आणि त्याच्यामध्ये सुद्धा असेच काही उपयुक्त विषय अनेक श्रोत्यांनी सुचवलेले आहेत. त्या संबंधात वक्त्यांशी बोलणंही झालेलं आहे आणि वेळापत्रकही पुढे जाहीर केलं जाईल. आता 3 दिवस और्ध्वदेहिका संबंधामध्ये खूप सविस्तर आणि चांगली माहिती आपल्याला प्रमोद करंबेळकर गुरुजींनी दिलेली आहे. ही माहिती खूप विस्ताराने दिलेली आहे. त्या त्या गावात, त्या त्या परिस्थितीत, त्या त्या यजमानानुसार, करणाऱ्या व्यक्तीनुसार, त्याच्या क्षमतेनुसार याचा योग्य तो विचार त्या त्या ठिकाणच्या लोकांनी करायचा आहे. हा विस्तार आहे, हा सागर आहे. त्यामुळे यातलं प्रत्यक्षात आपल्याला किती करणं शक्य आहे त्याचा विचार आपण त्या त्या वेळेला करायचा आहे. पण गुरुजींनी आग्रहपूर्वक एक गोष्ट मगाशी सांगितलेली आहे की जीवतो वाक्यकरणात क्षया हे भूरी भोजनात, म्हणजे जिवंत असताना त्या व्यक्तीची सेवा, त्या व्यक्तीचं वचन पालन करणं हा महत्वाचा भाग आहे. आणि आज मी तिला त्याची खूप मोठी गरज आहे. त्यामुळे व्यक्ती हयात असताना त्यांची सेवा, त्यांच्या वचनाचं पालन हा भागही तेवढ्याच आग्रहाने आपण लक्षात घेतला पाहिजे. मृत्यूनंतरच्या क्रिया या सांगितलेल्याच आहेत, गेले 3 दिवस आपण त्या बघतच आहोत. पण जिवंत असताना वचन पालन करणं हा सुद्धा तेवढाच महत्वाचा भाग आहे. गुरुजींनी या संबंधामध्ये सविस्तर आपल्याला माहिती दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो आणि आजचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती.